नमस्कार. मी राजेंद्र देवधर संस्थेचा शैक्षणिक प्रमुख म्हणून काम बघतो. आपल्या घरोघरी सगळ्यांच्या घरी जे नेहमी वर्षभरात मुलांना शिक्षण देताना किंवा घेताना पालकांकडे जी रिक्वायरमेंट सारखी चालू असते, बाबा मला पैसे द्या, मला उद्या आमचं ड्रॉईंगचा क्लास आहे, त्याच्या मला स्केच पेन वगैरे घ्यायचे, आई मला पैसे दे, माझी वॉटर बॅग फुटली, मला दप्तर फाटके. हे जे रिक्वायरमेंट आहे ते घरोघरी तुम्हाला अनुभवायला मिळतात. त्याच्यासाठी एक आमच्या डोक्यात उपक्रम आला आहे. हे गरजू विद्यार्थी, जे गरीब विद्यार्थी आहेत किंवा गरजू पालक किंवा ज्यांना शैक्षणिक हे सगळं सांभाळणं आर्थिक ओढाताण जे होते, त्यासाठी संस्थेच्या डोक्यात मनात विचार आला की आपण काहीतरी त्यांच्या वाट्यामध्ये, त्याच्या खर्चामध्ये खालीचा वाटा आपण उचलावा आणि त्यांना आपण चांगल्या प्रकारे थोडंसं सहाय्य या दृष्टीने आपण करू शकतो, असा विचार करता करता यांनी सांगितल्याप्रमाणे कार्यक्रम आमचे 2004 पासून ही संकल्पना चालू आहे. तेव्हा आम्हाला मोठमोठे जे पुण्यातले चितळे म्हणा हे म्हणा, त्यावेळेला आम्हाला त्यांनी खूप मदत केली. तेव्हापासून आम्ही पहिले 5-5 विद्यार्थ्यांना त्याचे चालू केले प्रकार आणि मग त्यांना शिक्षण किंवा त्याच्यासाठी मदत देणं हे जे चालू केल्यानंतर हळूहळू टप्पा वाढत 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 दरवर्षी आम्ही यावर्षी 40, मागच्या वर्षी 80 आणि हे सगळं देताना आम्हाला आर्थिक सहाय्याची पण आवश्यकता असते. या आर्थिक मदत मिळाल्याशिवाय आम्हाला पुढे जाता येते. ते आमचे हे देणगीदार उभे राहिले, भरपूर देणगीदार आम्हाला मिळू लागले. आमचे कार्य बघून मोठमोठे देणगीदार 1 लाखापासून 1 रुपयापर्यंत आम्हाला देणग्या चांगल्या प्रकारे सगळ्या मिळू लागल्या आणि याचं आम्हाला योगदान या सगळ्या कार्यासाठी उपयोगी पडायला लागलं. हे झालं त्यांच्या बाबतीमध्ये. दुसरं आम्ही केलं की विद्यार्थी घडतो कुठनं, तर त्याला योग्य शिक्षक लागतो. तर शिक्षकांचा सन्मान आम्ही त्या दृष्टीने करतोच, म्हणून आम्ही या 5 शिक्षकांचाही सन्मान ह्याच्या रूपात आम्ही करत आहोत. हे अशी योजना आमची दरवर्षी चालू राहते. अशी आत्ता एक 40, 80, 100 हा टप्पा आम्ही कमीत कमी 500 वर सुद्धा जाऊ शकतो. ही एवढी आमची कपॅसिटी आहे. आम्हाला देणग्याही मिळू शकतात. लोकांचा आमच्या संस्थेत विश्वास आहे की हे चांगल्या तऱ्हेने काम करत आहेत. आज दिव्यांगांपासून दिव्यांगांना आम्ही मदत करतो. एखादा दिव्यांग असेल तर आम्ही व्हीलचेअर देतो. त्यांच्या काही अडचणी पुढे जाऊन आर्थिक सहाय्य देण्यासाठी प्रयत्न करतो. हे जर का असंच चालू राहिलं तर सगळ्यांचा सहभाग आम्हाला अतिशय महत्त्वाचा आहे. हे सगळं आत्तापर्यंत आपण हे जे पुरस्कार बघितले यासाठी पुढाकार घेणारे सगळे आमचे कार्यकर्ते सगळे झळाळीने काम करतात आणि हेच सगळं मी सांगून आत्ताचे आपल्याला हे जे 5 विद्यार्थी आणि शिक्षकांचा सत्कार झाला त्याच्याबद्दल मला अतिशय कौतुक वाटतं आणि संस्थेचे आणि माझ्याकडनं सगळ्यांना देणगीदारांचे सगळ्यांचे आभार आणि धन्यवाद मानायचे. एवढं बोलून माझं प्रास्ताविक